सालेकसा तालुक्यामध्ये 28 प्राथमिक शाळा समायोजित करून त्या शाळा बंद करण्याचा निर्णय या गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदियाच्या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस प्रफुल्लभाईंचा उपाध्यक्ष, ज्याच्याकडे शिक्षण खातं आहे त्या या हरामखोरांनी हा ऑर्डर काढलेला. काय होईल तुमचं? काय होईल तुमचं? अशा पद्धतीची जर परिस्थिती या ठिकाणी होत असेल तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे की आपल्या मुलांचा उद्या भविष्य हे खतम करण्यासाठी आज लागेल. आणि येत्या काळामध्ये उद्याच्या 19 तारखेला आपण निश्चय करा, भारतीय जनता पार्टीला हे काही मतदान जाणार नाही, तो जाणार किसान यांच्या पंचायत नाव. आदिवासी बांधवांनो, जे या ठिकाणी भाषण करायला आले प्रफुल्लभाई पटेलजी, या लोकांनी तुमचं काय नुकसान केलेलं आहे? दुसरा नुकसान केलेला आहे. एका बाजूला तुमचा झगडा चालू आहे की आदिवासीमध्ये कोण गोवारी नसावे, गोवारी नसावे याच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही गेले आणि या प्रफुल्ल पटेलांनी मुख्यमंत्र्याला पत्र दिलं. काय दिलं की जिल्ह्यातील राज्यातील कोळी समाज हा एसटी मध्ये समाविष्ट करा असा हा पत्र दिला. कशाच्या आधारावर ते काम करणारे लोक आहेत? कशाच्या एका बाजूला खूप मोठी गर्दी संस्थेमध्ये त्या शेड्यूल ट्राईब मध्ये लोकांना नोकऱ्या मिळून राहिले नाही आणि तिथे पुन्हा इतर जातीला झुकवण्याचं काम हे पाप प्रफुल्ल पटेल आणि गोंदिया भंडारा जिल्ह्याचा उमेदवार जो मिळेल या दोघांनी केलेलं आहे. दोघांचे पत्र याच्यावर कल्पना करा. हे सामान्य लोकांची पार्टी होऊ शकत नाही. हे गरीब लोकांना या ठिकाणी कुठलाही न्याय देऊ शकत नाही. आणि तुमच्या या भागामध्ये मी काल तिरोड्यामध्ये होतो, इकडला एक मुसल्ली तिकडे आला आणि तो सांगे आम्ही भारतीय जनता पार्टीला समर्थन करण्यासाठी आलो. मी त्या मुसल्लीला आणि त्यांचे कोणी माणसं असतील त्यांनाही सांगू इच्छितो की तुम्ही या शाळा बंद करून कोणाचं नुकसान करता, कोणाला तुम्ही या ठिकाणी दूरवर पाठवता, कोणाला तुम्ही त्या ठिकाणी गरिबीमध्ये आणता, याचा विचार आपल्याला करण्याची गरज आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, या भागामध्ये असंख्य प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत. नामदेवरावजी किरसाण या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर जे काम अशोक नेत्यांनी 10 वर्षामध्ये 15% ते घेतलेले आहे, 15% घेऊन काम वाटप केलेले आहे. ज्या लोकांच्या कुठल्याही कामामध्ये आलं नाही, 10 वर्षामध्ये या भागामध्ये कधीही फिरलेलं नाही, अशा पद्धतीची तक्रार आपल्याला कधीही किसान साहेबांकडून येणार नाही याची गॅरंटी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आपल्याला देतो. आणि या भागातला सर्वांगीण विकास ज्या माणसांना 3-3 विषयामध्ये डॉक्टरेट केलेले आहे, ज्या माणसांचा अभ्यास मोठा आहे, संसदेमध्ये तुमचे प्रश्न कसे ठेवता येईल, या भागातले आदिवासीचे प्रश्न, या ठिकाणच्या जंगलाचे प्रश्न, या ठिकाणी पट्टे मिळाले नाही त्यांचे प्रश्न, आमगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या युवकांचे प्रश्न, युवकांच्यासाठी असणाऱ्या नोकऱ्या, या सगळ्या विषयावर हा व्यक्तिमत्व किरसाण साहेबांचा अत्यंत महत्वपूर्ण आहे, अभ्यासू माणूस आहे. आणि मग अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षानं आदरणीय राहुल गांधीजी असतील, आदरणीय सोनिया गांधीजी असतील आणि मी नतमस्तक होतो आदरणीय विजय वडेट्टीवार साहेबांना ही तिकीट विजय वडेट्टीवार साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, या ठिकाणी जो उमेदवार निवडून दिलं यासाठी विजय वडेट्टीवार साहेबांसाठी अत्यंत महत्वाचं याच्यासाठी आहे की त्यांनी कोणाचाही विचार केला नाही, कुठलाही हिंदू पद्धतीचा विचार केला नाही आणि सांगितलं की नामदेवराव किरसाण यांना त्या ठिकाणची काँग्रेसची तिकीट देऊ. आणि म्हणून त्यांचा अत्यंत उपकार आपल्या सर्व लोकांवर आहे आणि म्हणून त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं एवढी विनंती करतो. आणि मी माझ्या किसान साहेबांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, एकच दिवस राहिलेला घरोघरी काहीतरी भिंत आहे, महिलांना तुम्हाला कोणीतरी इकडे होण्याचं काम करत आहे, अनेक प्रश्न आहेत, या सगळ्या गोष्टीला आपण दूर टाका आणि 19 तारखेला कुठलाही विचार न करता सन्माननीय डॉक्टर किरसाण साहेबांना मदत करा एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. मी आता विनंती करतो की या जनसभेला आपण भाषण करावं. छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर बिरसा मुंडा या सर्वांना अभिवादन करतो. आजच्या या सभेला प्रामुख्याने आपल्या भेटीसाठी आलेले आणि ज्यांनी या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे, या लोकसभा क्षेत्राच्या ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण ही निवडणूक लढवत आहोत, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय नामदार विजयभाऊ वडेट्टीवारजी, आपल्या क्षेत्राचे सन्माननीय आमदार जयश्रामजी गोरोडे, जिल्हाध्यक्ष सन्माननीय दिलीपजी बनसोड, आणि मी सगळ्यांचे नाव घेण्यामध्ये वेळ वाया घालवत नाही, कारण की आणखी मान्यवरांचे भाषण देखील होणार आहेत, त्यामुळे आम्हाला देवळीला जायला उशीर होईल. म्हणून सर्व या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व गणमान्य मंडळी, सगळे काँग्रेसचे पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी आणि विशेष करून या ठिकाणी दिल्लीवरून आलेले ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी सन्माननीय असितजी दुवा आणि बंधू आणि भगिनींनो, आपल्याला येत्या 19 तारखेला ज्या निवडणुकीला समोर जायचं आहे, ती एक महत्वाची निवडणूक आहे, महत्वपूर्ण निवडणूक आहे. या क्षेत्रासाठी मी मागच्या 2014 आणि 19 मध्ये सुद्धा उमेदवारी मागितलेली होती. तेव्हापासून या क्षेत्रामध्ये काम करत राहिलेलो आहे. जरी उमेदवारी पक्षाने दिली नाही तरी पण मी त्या ठिकाणी हातात झालो नाही आणि पक्ष सुद्धा बदललेला नाही. पुन्हा जेव्हा काम करीत राहिलो, आणखी कामामध्ये गती दिली आणि शेवटी काँग्रेस पक्षाने, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जो व्यक्ती काम करेल त्यालाच आम्ही उमेदवार करू, या पद्धतीनं विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सांगितलेलं होतं. नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा सांगितलेलं होतं. त्यांनी नाव कधी सांगितलं नाही. मी विजयभाऊ वडेट्टीवार हे मूळचे गडचिरोलीचे राहणारे आहे. मी पण आता गडचिरोलीला स्थायी झालेलो आहे. आम्ही सतत भेटत असतो, परंतु एवढ्या भेटीमध्ये कधीही त्यांनी मला सांगितलं नाही की उमेदवारी कोणाला देऊ. परंतु त्यांनी एवढं जरूर सांगितलेलं होतं की जो राखेल त्याचं शेत, जो काम करेल त्याला मिळेल, जो काम करणार नाही त्याला मिळणार नाही. आणि नानाभाऊ पटोले सोबत आमचे जुने संबंध आहेत, राजकीय संबंध नाही, वेगळे संबंध आहे. त्यांनी सुद्धा कधी उघड केलं नाही की तिकीट कोणाला देऊ. परंतु मी काही दिल्लीला आपण लोकांना घेऊन गेलो नाही तिकीटसाठी. बरेच लोक मला म्हणाले, ज्या पद्धतीने प्रथा आहे की दिल्लीला कार्यकर्त्यांना घेऊन जायचं तिकीटसाठी, मी त्या सर्वांना सांगितलं की आमची दिल्ली तर इकडेच आहे, आमची दिल्ली इकडेच आहे, दिल्लीला जाण्याची काही गरज नाही. या लोकांनी ठरवलं तर मिळेल आणि या लोकांनी ठरवलं तर मिळणार नाही. परंतु ज्या पद्धतीने माझ्यावर विजयभाऊ वडेट्टीवार, नाना पटोले, आपले या ठिकाणचे प्रभारी रणवीरजी चेनीथाला, असितजी दुवा, आपले अध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुनजी खरगे, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, या सर्वांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि आपण व्यक्त केलेल्या इच्छेनुसार मला उमेदवारी दिली, त्यामुळे आता आपली जास्त जबाबदारी पडते की आता त्यांच्या अपेक्षेमध्ये आपण खरे उतरलो पाहिजे. जास्तीत जास्त लीड या आमदार विधानसभातून मिळाली पाहिजे आणि 6 विधानपेक्षा सगळ्यात जास्त लीड इथून असायला पाहिजे. आणि आपण ज्या पद्धतीने काम करता त्या पद्धतीने आणखी 2 दिवस काम केलं
निश्चित करून सगळ्यात जास्त लीड आपल्याला या क्षेत्रातून राहील. मला आता एक पत्रकार विचारत होते, प्रश्न विचारला की आम्ही लोकसभेच्या निवडणुका अनेक बघितल्या, परंतु ही लोकसभेची निवडणूक आमच्या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक सारखी होत आहे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसारखी व्हायला पाहिजे, कारण की तुम्ही लोकांनीच इच्छा व्यक्त केली, अपेक्षा व्यक्त केली की मला उमेदवारी मिळाली पाहिजे. आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण झाली उमेदवारी मिळण्याची, आता तुमचीच इच्छा आहे की मी जिंकलो पाहिजे, भरघोस मतांनी जिंकलो पाहिजे, ही तुमची दुसरी इच्छा पण तुम्ही पूर्ण करायला निघालेले आहात, ही अभिमानाची बाब आहे. या ठिकाणी आपण खासदार निवडून दिला, मागे 2 टर्म काम करतात. जर मी आपल्याला विचारलं की आपला हा जनप्रतिनिधी 16 लाखापेक्षा जास्त मतदारांचं प्रतिनिधित्व करणारा किती वेळा तुमच्याकडे आला, किती वेळा तुमच्या गावामध्ये आला, तुमच्या गावामध्ये किती विकास कामं केली, किती निधी तुमच्या गावामध्ये दिला, किंवा तुमच्या समस्या तरी जाणून घेतल्या का, हे विचार करण्याची गरज आहे. असे निष्क्रिय लोक असतील आणि अशा निष्क्रिय लोकांना तुम्ही 2 निवडून देत असाल तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे की 2 अशा व्यक्तीला आपण निवडून दिला ज्याचं काहीही काम नाही, आपल्या समस्याबद्दल, आपल्या अडचणीबद्दल त्या लोकसभेमध्ये एकही प्रश्न उपस्थित करत नाही, आपल्या समस्या शासनाकडे लावून धरत नाही. मोठ्या प्रमाणावर वाढलेली महागाई, खाद्यतेलाचे दर दुप्पट झाले, डिझेल पेट्रोलचे दर दुप्पट झाले, खताचे दर दुप्पट झाले, गॅस भरण्याचे दर तिप्पट झाले, सगळ्या वस्तूंचे दर दुप्पट आणि तिप्पट झालेले आहेत. त्याबद्दल कितीदा यांनी प्रश्न उपस्थित केले लोकसभेमध्ये विचारला. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. यांनी आश्वासन दिलेलं होतं की दरवर्षी आम्ही 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, 2 कोटी लोकांना नोकरी देऊ, परंतु 2,000 लोकांना सुद्धा नोकऱ्या दिल्या नाही. उलट 2 कोटी लोकांना बेरोजगार करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. याच्याबद्दल यांनी प्रश्न उपस्थित केला का? नाही केला. शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, शेतकऱ्याच्या मालाला दर मिळत नाही, योग्य हमी भाव मिळत नाही, त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला का? या लोकांनी आश्वासन दिलं होतं 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, प्रत्येकाला पक्का घर देऊ. उत्पन्न दुप्पट झालं का? घर मिळालं का प्रत्येकाला? मग या खासदारांनी त्या लोकसभेत प्रश्न उपस्थित केले का? तुम्ही असं आश्वासन दिलं होतं पण आमच्या लोकांना अजून आमच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालं नाही, त्याच्याबद्दल सांगा. तुमचं म्हणणं काय? कधी विचारणार नाही, मूग गिळून बसून राहणार, त्या लोकसभेमध्ये सभागृहात झोपा काढणार आणि सरकारी बंगल्यात आराम करणार. एवढ्यासाठी निवडून दिलं का? आता इथे येऊन का सांगतात आणि त्यांच्या पायाखालची माणूस सरकलेली आहे. त्यांना माहित आहे की संपूर्ण जनमानस या लोकसभा क्षेत्रातला माझ्या निष्क्रियतेमुळे माझ्या विरोधात केलेलं असं त्यांना वाटतं. म्हणून आता विकासाची कामं न सांगता, तुमच्या गावात कुठली कामं दिली हे न सांगता, कुठला निधी दिला हे न सांगता, हे सांगत नाही. अरे खासदाराचं काम आहे कुठल्या तुमच्या समस्याचं समाधान केलं, तुमच्या गावाला किती निधी दिला, तुमच्या गावात काय निर्माण कार्य केलं हे त्याला सांगता येत नाही किंवा असे कार्यच नाही. म्हणून ते न सांगता खोट्या गोष्टी, खोट्या बाबी
उकरून काढून किंवा कोणाच्या सांगण्यावरून भाषणामध्ये लोकांना सांगत तो म्हणत आहे. आणि त्याच्यासोबत आमच्याकडून गेलेला एक नग आहे. दोनदा व्यक्तीने मतदान केलं त्या नगाला, तो नग तिकडे गेला आणि तोही म्हणतो की मी बाहेरचा आहे. त्या गडचिरोलीमध्ये या लोकांनी असा प्रचार चालवला की गडचिरोलीचा प्रॉपर पाहिजे, प्रॉपर गडचिरोलीचा माणूस पाहिजे. अरे मी गडचिरोलीमध्ये राहतो मागच्या 5-6 वर्षापासून, मग मी पण गडचिरोलीचा आहे. पण नाही, आम्ही आपली सोसून राहतो. प्रॉपर गडचिरोलीचा माणूस पाहिजे तो आणला. आणि गडचिरोलीच्या बाहेरचा असेल तर बाहेरचा. आमगावचा नाही चालत, ब्रह्मपूरचा नाही चालत, चिमूरचा नाही चालत. त्यांच्या मत पाहिजे, माणसं नाही चालत. खपून घ्या का तुम्ही? मी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनाही सांगतो, जर रशियांची मेंटॅलिटी असेल, अशा पद्धतीने यांची विचारधारा असेल, जे तुम्ही यांना चालत नाही, फक्त तुमचं मत पाहिजे, तर त्यांना धडा शिकवण्याची गरज पडलेली आहे. आपण लक्षात ठेवा. तो खोटं सांगतो की माझ्या मतदार लोकसभा क्षेत्रात नाही आहे. मग हा आमगाव लोकसभा क्षेत्रात नाही आहे तर विजय भावकारिता असं झालंय का फिरायला? लोकसभा क्षेत्रात नाही तर फिरायला नाही का? मी आमगावचा विसावामध्ये माझं घर आहे. आता दररोज 100-200 लोक माझ्या घरी येतात आणि त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून माझ्या संपूर्ण कुटुंबाचं मतदान आहे. त्या ठिकाणी दरवर्षी मी मतदान करतो आणि मतदान केलं, माझा मतदानाचा अधिकार बजावला म्हणून ते फोटो व्हायरल पण करतो. आणि अशा पद्धतीचा निर्बुद्ध माणूस, त्याला अक्कल नाहीये, त्याला माहिती काढता येते समोरच्या माणसाबद्दल आपण काय बोलतो तर त्याची माहिती काढायची. अरे अक्कल नाही ते काय माहिती काढणं समजतच नाही. आता मला डाऊट द्यायला वाचता येते की नाही, वाचता येते की नाही. आणि आमचे लोक पार्टीच्या नावाने, धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने अशा फालतू माणसाला मतदान करावं. लक्षात ठेवा ही लोकसभा आहे, संसदेमध्ये जावं लागतं. त्या ठिकाणी कायदे पास होतात तुमच्या भल्यासाठी, तुमच्या वाईटासाठी. तो कायदा तुमच्या भल्याचा आहे की तुमच्या वाईटाचा त्याच्या लक्षात आलं पाहिजे. मागे ह्याच सरकारने शेतकऱ्यांसाठी 3 काळे कायदे पास केले होते, त्याला समर्थन दिले. आणि आता हे समर्थन ते सुटलेले आहेत. गाडी लोहार समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण द्यावून ह्याच नेत्याने त्या राष्ट्रपतीकडे पत्र देऊन, राष्ट्रपती जेव्हा गडचिरोलीला आल्या होत्या तेव्हा ह्याच नेत्याने असं पत्र दिलं की गाडी लोहार समाजाला आदिवासीमध्ये द्या. मग आदिवासी लोकांनी याला का मतदान करावं सांगा? अजिबात मतदान करू नये. हे लोक SC, ST, OBC बहुजन समाजाच्या विरोधामध्ये काम करतात, मोठ्या प्रमाणात खासगीकरण करतात, आरक्षण संपवण्याचं काम करतात. ओबीसीचा राजकीय आरक्षणात फडणवीस संपवलं, परत आणीपणे आणि परत आणलं नाही तर राजकीय संघर्ष घेईल म्हणे. आता सत्तेत आणलं तर परत राजकीय आरक्षण ओबीसीचं नाही आहे. मग राजकीय संघर्ष घेतला का? एवढा खोटा नाही म्हणा. याचे शीर्ष नेते पंतप्रधानापासून तर खालच्या लोकांपर्यंत त्या नेते घेते सगळे त्यांचे शेतीच्या पाठे सगळे तोंड उघडले की फक्त खोटं बोलतात, तोंड उघडले की खोटं बोलतात. आणि तुम्हाला आम्ही सांगतो, तुम्ही हसाल त्या गोष्टीवर. तो नेत्या इथपर्यंत त्याची वचन घेतली की फक्त ती आदिवासी नाही. आता तुम्ही सगळ्यांना माहिती सांगितलं. आता याच्यावर विचार करा. आम्ही कोणाबद्दल काही बोलत नाही, वैयक्तिक टीका त्यांनी कधी केली नाही ना करत नाही. परंतु हे लोक करायला होता. तो एवढा मूर्ख माणूस आहे. इतक्या वर्षांपासून मी काम करतो या लोकसभा क्षेत्रामध्ये, अनेक वर्षापासून गडचिरोलीला जातो, तोही भेटतच नाही की मला बऱ्याच ठिकाणी. आतापर्यंत हा प्रश्न काय उपस्थित केला?
आणि तू म्हणणारा कोण? लोकांना माहित आहे मी कुठल्या जातीचा आहे आणि कुठल्या कॅटेगरीच्या लोकांना माहित आहे, सांगण्याची गरज नाही त्या ठिकाणी सगळ्या जनतेला माहित आहे, चर्चाही आहे. परंतु निर्बुद्ध माणूस अक्कल नाही, माहिती न करता कोणी सांगितलं त्याला समोर लोकसभेत बोलत नाही, जिथं बोलायला पाहिजे तर बोलत नाही आणि दुसऱ्याच्या सांगण्यावरून तपासणी जसं मोदीजी जसं लिहून देतात तसं बोलतात, तपासणी करतच नाही ते खरं आहे की खोटा आहे. म्हणून खोटा इतिहास देशाला सांगायचं सुटलेले आहे. अशा पद्धतीचा हा कोणी सांगितले का समोर पण ते खरं आहे की खोटा आहे याची माहिती न करता बोलत सुटला. म्हणून विचार करा की कशा माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे. अनेक समस्या आहेत. काँग्रेस पक्षाने अनेक गोष्टींची गॅरंटी आपल्याला दिलेली आहे. हे गॅरंटी देत सुद्धा आधीचे आश्वासन पहिले पूर्ण करा म्हणा, अच्छे दिन आएंगे म्हणा ते अच्छे दिन आणा म्हणा, आणले नाही आणि पुन्हा गॅरंटी देत सुटलेले आहेत. आणि कसं मोदीची गॅरंटी आम्ही म्हटलं काँग्रेस पार्टीची गॅरंटी आहे, राहुलजीची गॅरंटी नाही म्हटलं. हे लोक मोदी आपल्या घरून देणार आहे का? मोदीची गॅरंटी ज्या माणसांनी 35 वर्ष 40 वर्ष भिक्षा मागून खाली तो काय तुम्हाला गॅरंटी देणार? तो काय आपल्या घरून तुम्हाला देणार आहे? तुमचंच तुम्हाला मदत करणार आहे. मोदीची गॅरंटी विसरून जा, काय गॅरंटी नाही. ते महागाईची गॅरंटी देणार, बेरोजगारीची गॅरंटी देणार, शेतकऱ्या धानाला भाव मिळणार याची गॅरंटी देणार. म्हणून काँग्रेस पक्षाने महिलांची सुरक्षा विचारात घेतली आहे. गरीब महिलांना 1 लाख रुपये वर्षाला जितनी भारी उतनी उसकी हिस्सेदारी हे राहुल गांधींनी सांगितलेलं आहे. म्हणून जातीय जनगणना झाली पाहिजे. 2021 जनगणना व्हायला पाहिजे होती, 2024 सुधारलं अजून या लोकांनी जनगणना केलेली नाही. का आपण जनगणना करायला का करत नाही विचारा त्यांना. अशा लोकांनी मतदान करायला सगळ्याला सांगतो, काँग्रेसच्या तुम्ही काँग्रेसच्या बाहेरच्या असो सगळ्यांना सांगतो, ज्या लोकांनी जनगणना केली नाही तर 10 वर्षाचे होते त्यांना मतदान करणं. ओबीसी तिकडे नाही का बीजेपी मध्ये तिकडे ओबीसी त्यांना समजत नाही. हे लोक जनगणना करत नाही. आता काँग्रेस करणार आहे तर कोणाला सपोर्ट केलं पाहिजे समजत नाही त्यांना. तर सर्वसामान्य लोकांनी समजून घ्यावं. एवढा अंधभक्तपणा कुठे कामाचा नाही. डोळे उठून राहा, बघा काय चाललंय ते आणि त्याच्यानंतर तुम्ही बघायचं. म्हणून या ठिकाणी सांगतो काँग्रेस पक्षाने जे काही ठरवलेलं आहे ओबीसीचं वर्गीकरण, त्यांना अजून त्यांच्या लोकसभेच्या प्रमाणे आरक्षण मिळालं नाही. लोकसभेत 55% 19% आरक्षण मिळतं. म्हणून काँग्रेसने ठरवलं आहे की त्यांची लोकसंख्या 55% असेल तर त्यांना 55% आरक्षण दिलं जाईल. त्याच्यासाठी जी 50% मर्यादा घालून दिलेली आहे ती 50% मर्यादा आम्ही संपवून करावं. म्हणून आपल्याला काँग्रेस पक्षाची साथ द्यायची आहे. त्या ठिकाणी आमचे विजयराव वडेट्टीवारांना भरपूर काही बोलायचं आहे. त्याच्यामुळे याच्यानंतर जे काही असेल मी सगळं बोललं तर त्याच्यावर बोलण्याचं काही राहणार नाही. म्हणून या ठिकाणी आम्हाला एवढं मी सांगू इच्छितो की येणाऱ्या 19 तारखेला आपण असा निर्णय घ्यावा की जेणेकरून हे दडपशाहीचं सरकार, लोकशाही पायदळी तोडवणारं सरकार, संविधानाला धोक्यात आणणारं सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही. अशा प्रकारचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि 19 तारखेला दुसऱ्या क्रमांकावरची पंचायत समोरची बटन एवढ्या जोराने दाबा की तो कारण या लोकशाही संपवण्याला केला पाहिजे. आणि प्रचंड बहुमताने या महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढीच मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी प्रचार घेतो. धन्यवाद. या आरएसएसच्या उपक्रमाखाली काय व्यवस्था केल्या गेली याची कल्पना आपल्याला देतो. बाजूनो तुम्ही साधे कशामध्ये राहणार आहे, तुम्ही आमगावमध्ये राहणार आहे, तिकडे देवरीमध्ये राहणार आहे. या भारतीय जनता पार्टीनं या जिल्ह्यामध्ये काय केलं, या जिल्ह्यामध्ये तुमचे मुलं शिक्षण घेऊ नये,
तुमच्या मुलांना शिक्षणासाठी दूरवर भटकत जावं यासाठी पहिला निर्णय